फडणवीस, हेच का तुमचं कायद्याचं राज्य? तुमच्या कायद्याच्या राज्यामध्ये अजितदादांचा FIR दाखल होत नाही, पण ज्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरानं काहीच गुन्हा केला नाही, नवे नवे नाव पण घेतलं नाही, त्या पोरावरती विनयभंगासारखा 600 किलोमीटर दूर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो. किती हास्यास्पद आहे. बावनकुळे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये 3 नंबरचे मंत्री आहेत. तुमचा सरकारचा पोलिसांवरती दबाव आहे म्हणून खोटा गुन्हा दाखल केला का? माझा कोराडी पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला प्रश्न आहे, हा गुन्हा दाखल करून घेताना कलम लावताना तुम्हाला तुमचा जमीर आठवला नाही का, की तो पण विकलाय तुम्ही? हा बहुतेक विकलेलाच आहे. दाखल केला म्हणजे, दाखल करून घेतला म्हणजे. अरे थोडं तरी माणूस म्हणून जगा रे. थोडं तरी सामान्य माणसासाठी तुमची सत्ता असते. त्या सत्तेचा जेव्हा तुम्ही गैरवापर करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटलं अशा खोट्या गुन्ह्यांनी आम्ही शांत बसू? अरे अजितदादांचा अपघात झाल्यानंतर एकही गुन्हा दाखल होऊ शकत नाही या महाराष्ट्रात. साधी चौकशी पण नीट होऊ शकत नाही. पण आम्ही काही न बोलता आमच्यावरती FIR होऊ शकतो. हीच इथली न्याय व्यवस्था आहे, हेच इथलं प्रशासन आहे आणि हेच इथलं नाजायज सरकार आहे. फडणवीस, तुमचा मी आज जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे क्रांतीसाठी तयार राहा हेच सांगतो. कारण की आता क्रांती अटळ आहे. तुम्ही जर खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला अडकवायला निघाला असाल तर आम्ही लढणार आणि आम्ही जिंकेपर्यंत लढणार. इथं या महाराष्ट्रात नव्हे, या भारत देशामध्ये आम्हाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही कधीच संपू देणार नाहीत. आम्ही त्याच्यासाठी लढणार. तुम्ही ज्या कारवाया करायच्या त्या करा. आम्ही श्वास असेपर्यंत लढणार. तुम्ही आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकलं तरी आम्ही लढणार. आम्ही लढणार तुमच्या नाजायज सत्तेच्या विरोधात.